यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। IPS सुधाकर पठारेंचं अपघाती निधन झालं आहे। तेलंगणातील नगर कुर्नूल या ठिकाणी श्री जवळच हा भीषण अपघात झाला आणि त्याचमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। राहुल, खरं तर अतिशय दुःखद अशी बातमी आहे, सविस्तर माहिती द्या। आज सकाळची ही घटना आहे। श्रीशैलम येथे ते प्रवास करत होते आणि नागर कुर्नूलचे पोलीस अधीक्षक आहेत वैभव गायकवाड यांनी या संदर्भामध्ये आता सांगितलं आहे की त्यांचा जागीच मृत्यू झाला। सुधाकर पठारे आणि भागवत खोडके हे दोघजण चाललेले होते। सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि ते तेलंगणातील श्रीशैलम इथून नागर कुर्नूलकडे निघालेले होते। आज ही घटना घडली। आताच या संदर्भामध्ये तेलंगणाचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत महेश भागवत यांच्याशी पण मी बोललो आणि त्यांनी पण सांगितलं की ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। एका IPS अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामुळे अर्थातच महाराष्ट्राच्याही पोलीस दलावरती एक प्रकारे शोककळाच आहे आणि त्यांचा एक मोठा त्या 2011च्या बॅच मधले जे अधिकारी IAS आणि IPS म्हणून सेवेत आहेत त्यांना ही बातमी कळाल्यानंतर ही बरेच ह्या संदर्भातले तपशील बाहेर येत आहेत। या अपघाताबद्दल आता प्राथमिक माहिती एवढीच आहे की ते आज सकाळी नागर कुर्नूलला निघालेले होते आणि त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। निश्चितच राहुल, आपण पाहतोय खरं तर तुम्ही सांगितलं, तुम्ही पोलिसांकडून देखील माहिती जाणून घेतली। नेमका अपघात कसा झाला या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का? त्यांच्या वाहनाला ट्रक बरोबर हा अपघात झाला आहे असं म्हणतात आणि पोलीस पोहोचलेले आहेत तिथे। गाडीचा वेग, रस्त्याची परिस्थिती आणि अपघाताची नेमकी कारण मीमांसा ते करतायत। परंतु या क्षणाला आपण एवढंच म्हणू शकतो की ते ज्या गाडीतनं प्रवास करत होते त्या गाडीला जोराची धडक बसली आणि त्याच्यात त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। निश्चितच अतिशय दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।